आज आपण पाहणार आहोत वडापाव रेसिपी। त्यासाठी इथं मी अर्धा किलो बटाटे मधून काप करून शिजवून घेतलेले आहे आणि आले लसूणची पेस्ट इथे मी करून घेतलेली आहे। साधारणतः 1 इंच आले आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या एवढी मी ॲड करून पेस्ट करून घेतलेली आहे। सोबत चवीनुसार हिरवी मिरचीची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। एका कढईमध्ये तेल गरम केल्यानंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, त्याचसोबत मीडियम साईजचे 2 बारीक चिरलेले कांदे ॲड करून घेतलेले आहेत। कढीपत्ता, हळद, मिरचीची पेस्ट, आले लसूण पेस्ट व्यवस्थित अशी तेलावरती परतून घ्यायचे आहे। तेलावरती परतत असताना ते एकसारखे परतायचे आहे, कारण आपण तेलाचा अत्यंत कमी वापर करून घेणार आहे, त्यामुळे आपण हे इथे एकसारखे परतून घ्यायचे आहे। सोबतच शिजलेल्या बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत ते बटाटे आपण आता इथे ॲड करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने ही बटाट्याची भाजी आपण बनवून घ्यायची आहे। ही भाजी बनवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण या भाजीमध्ये तेलाचा अत्यंत कमी उपयोग करून घ्यायचा आहे। तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असे भाजीचे मिश्रण आपण एकत्रित करून घेणार आहोत। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। वरून थोडीशी कोथिंबीर मी इथे ॲड करून घेतलेली आहे, तुम्ही इथं पाहतच असाल। अशा पद्धतीने आता आपण थोडंसं मिश्रण थंड झाल्यानंतर याचे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये वडे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही इथं पाहतच असाल या शेपमध्ये मी मीडियम साईजच्या वडे बनवून घेतलेले आहेत। सोबतच आता बेसनचे मिश्रण तयार करून घेणार आहोत। एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेले आहे आणि लहान पाव चमचा इथे मी सोडा ॲड करून घेतलेला आहे। सोबतच थोडासा ओवा सुद्धा आपण या मिश्रणात ॲड करून घेतलेला आहे आणि पाणी ॲड करून हे मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित करून घ्यायचे आहे। ज्या पद्धतीने मी इथं दाखवलेले आहे त्या पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित करून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहतच असाल मिश्रण अगदी पातळ नाही किंवा अगदी घट्ट सुद्धा नाही, मिश्रण अगदी मीडियम कन्सिस्टन्सी मध्ये आपण इथे बनवून घ्यायचं आहे। पाण्याचा लागेल तसाच इथे मी वापर करून घेतलेला आहे, एकदम खूप सारं पाणी ॲड करून घ्यायचं नाही आणि अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनने हे पीठ आपण फिरवून घेणार आहोत, म्हणजेच एकत्रित करून घेणार आहोत। अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनने 5 ते 6 मिनिटं हे पीठ आपण एकत्रित करून घ्यायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर चमचाच्या सहाय्याने चटणीसाठी थोडेसे बेसन मी तेलात तळून घेतलेले आहे अशा पद्धतीने आणि हे छान क्रिस्पी झाल्यानंतर आपण याचे चटणी बनवून घेणार आहोत। याच्यामध्ये लसूण आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स सुद्धा ॲड करून घ्यायचे आहेत। लसूण मात्र अगदी जास्त प्रमाणात ॲड करून घ्यायचं आहे, चवीला सुंदर अशी ही चटणी बनते। अशा पद्धतीने आता हे क्रिस्पी झालं, थोडंसं ब्राऊन रंग आला की आपण याला काढून घेणार आहोत कढईमधून। छान आता तांबूस रंग असा याला यायला लागलेला आहे आणि आता आपण हे सर्व बेसन तळलेले एका डिश मध्ये काढून घेणार आहोत आणि तेल गरम झाले की आपण याच्यामध्ये वडे ॲड करून घ्यायचे आहेत। चटणीसाठी साधारणतः 1 वाटी मी बेसन तळून घेतलेला आहे, म्हणजे 1 वाटी बेसनाचा चुरा इतपत आणि अशा पद्धतीने गरम तेलात मी चमच्याच्या सहाय्याने हे वडे ॲड करून तळून घेणार आहे। तुम्ही इथं पाहत असाल वडे तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, अगदी हाई नाही किंवा अगदी स्लो सुद्धा नाही। अगदी फ्लेम स्लो ठेवली गॅसची तर वडे तेल पिण्याची शक्यता असतात आणि अगदी हाई ठेवली तर वडे वरून तळले जातील व आतून तसेच हे बेसन कच्चे राहील। त्यामुळे तांबूस रंग येईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हे वडे आपण तळून घेणार आहोत।
छान तांबूस रंग आलेला आहे वड्यांना आणि वडे आपण तळून घेतलेले आहेत। तळलेले वडे आपण एका डिशमध्ये आता काढून घ्यायचे आहेत। बाकीचे इतर वडे सुद्धा मी तेलात सोडून घेत आहे। इथे मी मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये हा बेसनचा तळलेला चुरा ॲड करून घेतलेला आहे। त्याचसोबत याच्यात 6 ते 7 लसूण पाकळ्या ॲड करून घेणार आहोत आणि त्याचसोबत चवीनुसार मीठ आणि लाल तिखट ॲड करून घ्यायचं आहे। इथे मी मिरची पूड वापरलेली आहे आणि अशा पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहे। खायला तयार होते आपली वडापाव सोबत खाण्याची ही चटणी। इथे पाहतच असाल तुम्ही। आता इथे मी पाव घेतलेले आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने तुम्ही या पावामध्ये चटणी भरू शकता। मी इथे चमच्याच्या साहाय्याने ही चटणी ॲड करून घेतलेली आहे पावामध्ये आणि गरम गरम वडे आता आपण या पावावरती ठेवून हा वडापाव फस्त करणार आहोत। अशा पद्धतीने ही अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली वडापाव रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब मात्र अजिबात करू नका। प्लीज प्लीज कृपया करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। इथे खायला तयार झालेले हे आहेत हे गरमागरम वडे। रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।